पुरोगामी महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी घडलेला समतामूलक महाराष्ट्र. मात्र याच महाराष्ट्राच्या पुरोगामी चेहऱ्यावर काळी छाया टाकणाऱ्या घटना सातत्याने समोर येतात आहेत. महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र, पण याच महाराष्ट्रात आज श्रद्धेचं जाळं अधिकच घट्ट होत चाललंय. अकोला जिल्ह्यातील निंबा गाव, अवघ्या 1000 लोकसंख्येचं हे छोटंसं गाव, पण इथे तब्बल 4 भोंदू महाराजांचे दरबार भरत आहेत. यातील सर्वात धक्कादायक नाव म्हणजे चेतन मुळे उर्फ गुलाल शेष महाराज. या दरबारात लहान मुलांना दातांनी उचलणे, खिळ्याच्या आसनावर बसवणे अशा अंगावर काटा आणणाऱ्या अघोरी प्रथा राबविल्या जात असल्याचा आरोप आहे. आमची टीम घटनास्थळी पोहोचली असता महाराज घरी नसल्याचं सांगत कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र गावकऱ्यांनीच या प्रकारांचा पर्दाफाश केला. महाराजी परिस्थिती म्हणजे आम्हाला चारानी नाही आहे गावातल्या लोकांना. एक तर याचा विषय कसा आहे, रात्रभर याचा भोंगा चालते, सगळ्या लोकांना त्रास आहे. कोणती सवारी असली तर 1.25 घंट्याचा मान असते सवारीचा, पण रात्रभर सवारी कोणचीच नसते. एवढंच मत आहे माझं की सवाऱ्या एवढ्या नसतात. काय नेमकं करतात महाराज? महाराज काय उड्या मारतात, निंबू खातात, त्या वाद्यावर आपल्या उड्या मारतात खिळ्यावर. पुरोगामी महाराष्ट्रात हे काय चालू आहे? कोण कोण अंगात आलं पाहिजे पुरोगामी? आता मी तुम्हाला तेच सांगितलं ना, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले असे थोर संत पुरुष हे जे आहेत हे आले पाहिजे तर मग माणूस मानील द्यायला. म्हणजे हे सर्व भोंदू पण आहे? हे आता भोंदूच पण आहे असंच म्हटलं गेलं पाहिजे. चमत्कार आम्ही तर पाहायला येत नाही इथं काही. बाहेर गावचेच लोक येतात जास्त, गावातले कमी येतात. काय काय बोलतात बाहेर गावचे लोक? काय चमत्कार दिसतात इथे? असं कोळं घेतात म्हणते, निंबू फेकतात आणि समस्या पूर्ण करते महाराज. गावकऱ्याचा तुम्हाला सांगतो फायदा कुठंच नाही. गावातला एकही माणूस इथं येत नाही, सर्व परक्या गावचेच लोक इथं येतात. पण नेमकं काय चालते इथं? इथं त्या माणसाच्या अंगात येते आणि जे बाहेरचे बाया मंडळी, काही माणसं मंडळी येते ते आपले कोळे सांगतात की बाबा मला मुलगा होत नाही, कोणी म्हणते माझी बिमारी बसत नाही. तुम्ही कोण्या विचाराचे? बाबाच्या विचाराचे लोक आहे? आम्ही बाबाचे विचाराचे नाही, आम्ही देवधर्म सर्व सोडून दिलेला आहे. तर आम्ही विज्ञानवादी लोक आहोत, आम्ही विज्ञानावर विश्वास ठेवतो. अनेकांनी हे प्रकार अंधश्रद्धा आणि फसवणूक असल्याचं स्पष्ट सांगितलं. दरम्यान अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अकोला जिले के मूर्तियापुर तहसील में निम्बा गांव है, छोटा सा गांव है, लेकिन वहाँ एक बाबा छोटे बच्चों पे अघोरी पद्धति से उपचार करता है. और जो पद्धत अभी वीडियो में आपको दिखाई देती है, आप सभी लोगों के ख्याल में आता है कि अगर ये बच्चों को कुछ हो गया तो उसकी जिम्मेदारी पूरे संपूर्णता वो बाबा की होगी. अभी महाराष्ट्र में एक जादूटोना विरोधी कायदा है. ये कायदे में ऐसे ये जो रूल है, ये कायदा जो है, ये कायदे में ऐसा लिखा है कि ऐसे अघोरी उपचार करने वालों पे ये कायदे अंतर्गत कायदे के कलम में ऐसा लिखा है कि उस पर पुलिस प्रशासन अच्छी तरह से कार्रवाई कर सकता है. मेरी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिति की मांग रहेगी कि अकोला के पुलिस ने जल्द से जल्द ये बाबा पे कार्रवाई करे और ज़्यादा से ज़्यादा उसकी शिक्षा होगी. ऐसी जो कलम उसमें वो कायदे का है तो उसकी वो लगाकर उसको जल्दी से जल्दी कार्रवाई करनी चाहिए. या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर पोलिसांनी ही कारवाई सुरू केली असून भोंदू बाबांना नोटिसा देत समज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरचा हा व्हिडिओ प्रसारित झालेला आहे निंबा मूर्तिजापूर विभागामध्ये. तर हे जे आहेत, हे जे बाबा आहेत, यांना आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं. पोलीस स्टेशनला बोलवून यांना समज दिलेला आहे. हे व्हिडिओ आम्ही पाहिलेले आहेत. आता त्याची चौकशी सुरू आहे. त्याची चौकशी आणि ती योग्य ते आम्ही कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत. तुम्ही यांच्या आधी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक? हो, प्रतिबंधकच्या त्यांना आम्ही नोटिसा दिलेल्या आहेत. यापुढे गावामध्ये असा प्रकार चालणार नाही असे त्यांना समज दिलेली आहे. यामध्ये योग्य ती कारवाई लवकरच आम्ही करत आहोत. एकीकडे विज्ञान, प्रगती आणि पुरोगामी विचारांची ग्वाही देणारा महाराष्ट्र, आणि दुसरीकडे अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेले हे अमानुष प्रकार.
हा विरोधाभास थांबविण्यासाठी आता समाज आणि प्रशासन दोघांनीही सजग होण्याची गरज आहे.